ठाण्यात गणेश नाईकांचा चौथा दरबार पार पडतोय। चौथा जनता दरबार पार पडतोय। जनता दरबारात सकाळपासूनच 250हून अधिक लोकांचा सहभाग आहे। राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी नाईकांचा हा जनता दरबार आहे। गणेश नाईक शिंदेंच्या ठाण्यात ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। गणेश नाईक यांचा जनता दरबार हा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांमध्ये भरण्यात आलाय। मागील 3 जनता दरबार यशस्वीरित्या पार पडल्याच्या नंतर हा चौथा जनता दरबार गणेश नाईक हे शहरातील मुख्य या भागामध्ये घेत आहेत। आणि प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहतोय की 2 जे बडे नेते आहेत महाराष्ट्रातले, त्या बड्या नेत्यांमध्ये ही टक्कर बघायला मिळते। ठाण्यामध्ये पुढील जे राजकारण असेल ते कशा पद्धतीने राहणार आहे, नेमकं जनता दरबारच्या माध्यमातून ज्या लोकांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम मात्र या ठिकाणी गणेश नाईक करताना आपल्याला बघायला मिळत आहे। पण यात प्रामुख्याने जर बघितलं तर शिवसेनेचा गड मानला जाणारा हा ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यामध्ये आता गणेश नाईक आपली पायामुळे रोवण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि ते देखील या जनता दरबारच्या माध्यमातून। प्रामुख्याने सुरुवातीलाच गणेश नाईकांनी सांगितलं होतं की या जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्यात येईल म्हणून, आणि त्यामुळेच एका मोठ्या वादाला सुरुवात झाली। आणि प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आता गणेश नाईक हे सज्ज झाले आहेत। भाजपाचं कमळ फुलवण्यात ते किती यशस्वी होत आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।